सकाळ ओम साईराम भावानो, पालखी निघालेली आहे रात्रीच्या हॉलवर ना. आपल्या मंडळी रेडी आपली सगळी. साईमाई सकाळ ओम साईराम भावानो. आता आपली पालखी निघाली आहे रात्रीच्या हॉलवर घोटीवर ना. आजचा पल्ला आहे आपला 32 किलोमीटर. आणि आपले क्रिश भाऊ भेटलेले आहेत बघा डीजे ऑपरेटिंग मध्ये. रोनित भाऊ, ऋतिक पाटील, नितीन म्हात्रे आणि आपले 2 शेवके झेंडे घेऊन चाललेले माणसं आहेत. पालखी पण आलेली आहे आपली, बघू शकतो आम्ही. चल चल चला चला चला. साईमाई सकाळ मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोला ओम साईराम. साईराम माऊली सकाळ. साईमाई सकाळ ओम साईराम. आता थोड्या वेळात आपलं चहाचा स्पॉट येईल. आता आम्ही चहाच्या स्पॉटवर थांबणार आहे. आपली मंडळी आहे, साई माऊली पण आहेत. पालखी पण आपल्या सोबत आहे. आज पालखी सोबत आहे. मी 2-3 दिवस खूप मागं होतो, पण आज पालखी सोबत आहे. आपला झेंडा आपल्या सोबतच आहे पहिला, वरून डीजे पण आपल्या सोबतच आहे. मंडळी आपली आहेत मागे. चला भेटूया चहाच्या स्टॉपला. ओम साईराम. आता चहा प्यायला पालखी थांबत आहे. चहा पॉइंटला आम्ही एकदम फायनली पोहोचलेलो आहेत, थांबलेले आहेत. आमचे सेवक क्रिश भोपी आहेत, आर्यन गौरी आहे, केतन पडके आहे, चिक्कू आहे आमचा, आणि मी आहे. साईनाथ महाराज की. मंडळी सगळी थांबलेली आहे. नॉनस्टॉप आम्ही 10 किलोमीटर कापलेलं आहे. आता सकाळचा पल्ला 10 किलोमीटर कापलेला आहे. साईराम. एक पॉइंट कमी पकड. चल क्रिश बॉबी बोलला म्हणजे बोलला. सगळे आराम करायला थांबलेले. खूप लोक मागे थांबलेले आहेत. आणि आर्यन गौरी फोटो काढत आहे. आंघोळीचा पत्ता नाही, पालखी घ्यायचा पत्ता नाही, फोटो काढला पहिला. नितीन म्हात्रे आले, कुणाल आलेला आहे, सायरा म्हणले आपले भट आहेत. चला चहा आलेला आहे आपल्याला. चला मंडळी चहा पिऊन घ्या रे. चहा आलेला आहे. टाइम पण नाश्ता पॉइंटला जायचं आहे. बर चला घ्या चहा आपल्याला. ओम साईराम. ताते आलेले आहेत. आशिष बसले इथं खाजवत. चला चहा. मस्त चहा पित होता 2-3 कप तरी. भूक लागलेलं आहे. हे चालू 10 किलोमीटर चाललो आम्ही कम से कम. डायरेक्ट नॉनस्टॉप 1.5 तास. चहाची कितली पण दिलेली आपल्याला. कप चहा पिऊन घेतो. तात्या बघा, तात्या 2 तासाला एवढा कापला. 10 किलोमीटर कापला. किती रनिंग आहे बघा. पोरांचा स्टॅमिना किती आहे आपल्या. चहा भरला घेतलेला आहे. चला चहा पिऊन घेतो नंतर. भेटतो. आता चहा पिऊन झालं. आमचा चहाच्या स्पॉटवर निघालोय. रोज सेवा करताना आज आलं पालखीचा झेंडा घ्यायला. फक्त लोकांना दाखवायला येतं ना वाटतं. हे बघ, आजचा 6वा दिवस आहे. आयुष्यात कधी आणि झेंडा नव्हता घेतला आता. हो आज कशाला. 6 दिवसानंतर आज आला झेंडा घ्यायला. लोकांना दाखवा द्यायलाय. पब्लिक बघू शकता आज आपली. बघू शकता चेतननी सकाळ गोगा घातलेली आहे. भाऊ
भाऊनी गॉगल घातलेले आपल्या सकाळच्या, त्याला सकाळचे मेन लागतो गॉगल. चला चला साईराम, बाबा आले बाबा आले. चला बाबा आले बाबा आले. चला चला बाबा आले, चला बाबा आले. हा समृद्धी मार्ग आहे बघा. समृद्धी कोण आहे? समृद्धी महामार्ग आहे का? ग्रीन बॉबी कसा नाचते बघा. डान्स बघा, डान्स बघा. फुल पब्लिक जोश मध्ये आहे. पहिला झेंडा. याचं बघा खेळ बघा. हे नितीनचं खेळ बघा काय झालं. डोक्यावर वाटले घेऊन चालत चालत चाललंय. काय कारण मग करतात ना नवीन नवीन. पुढे लग्न झालं ना त्या बायकोचं डोक्यावर अंडे नाही येऊच अंडा आणलं भरून, म्हणजे बायकोला टेन्शन येणार. नितीन बघा बघू सुद्धा यांचा खेळ काय झालं. उलट चालतं ना डोक्या वाटली ठेवून. लग्न झालं ना का बायकोला टेन्शन देणार यांचे पाणीवरचा. पिसी आहे आपलं. साईराम भावानो, आता आम्ही नाश्ता पॉईंटला पोचलो आहेत. पालखी आमच्या पुढे आहे. आम्ही थोडे थांबलो होतो मागं, पाय दुखत होतो म्हणून. बाकी सगळी मंदिर आपल्या मागेच आहे. बघू शकतो मी आपला एक साई वारकरी थांबलेला आहे पब्लिक मागे रस्ता दाखवायला. नाश्त्याची तयारी चालूच आहे. नाश्ता पण होतोय आपला. पालखी पण थांबलेलीच आहे. बघू शकता सगळी मंडळी आराम करतात. एवढं दमडत का टांगऱ्यावरती गेले सगळे. बघू शकता आपला नाश्ता होतोय. असं दोघं बसलं आणि कधी बघितलंच नाही दोन जण. भाऊ एकदा आमच्या बागा कसे टाकलो नाही. 70-70चे ब्रँड अँबॅसिडर आहेत ते. हो या जागा आजची टी शर्ट दाखवा, टी शर्ट दाखवा आजची 70-70ची. पोट आतमध्ये हा छाती बघायची टाईट केली भाऊजी लगेच. हा कडकडक तेल सोडलेलं आहे आमच्या गौऱ्याने बघा. वा सॉन काय बोलतात त्याला. शॉन बसलेले आहे. सगळे आराम करायला बसलेले आहेत. ये श्वान इधर आके माया ले रहे. शॉन साईराम शॉन आमचं सेवेकरी बघा. वाजसात टाकलं, वाजसात ठेवले ना. इकडे बघा कुठं बसलं. एवढं लांब टाकलंच नाही ना का कोणी सोडून दिलं रस्त्यावर. बघा ना कसे बसलेत देवासारखे बसलेत पूजा करायला. असं
कसे बसले? मला वाटतं भाऊजी नाही ना, लय टेन्शन आलं आज कसला रे. भाऊजी कसला टेन्शन आलाय? भाऊजी टेन्शन, भाऊजी पोरांसाठी इथे कष्ट घेतात. हायवेला थांबलेत बघ, गाड्या चालतात ते थांबलेत भाऊजी, लय मेहनत घेतात. नाश्ता फायनली रेडी झालेला आहे. नाश्त्याला प्रॅक्टिस आहेत. ओ वा आता बाबांना आमचे निवेद दाखवत आहेत. आमचे भट निवेद दाखवतात बाबांना. बाबांना दाखवल्यानंतरच सगळ्या साई भक्तांना नाश्ता भेटेल. आमचे सेवेकरी बघा कसलं भारी. इकडे बघा आमच्याकडे प्रॅक्टिस. असं सेवेकरी पाहिजे आम्हाला. नाश्ता करून झालेला आहे. पालखी निघालेली आहे आता नाश्ता पॉइंट वरची. इथून 5 किलोमीटरवर दुपारची वस्ती आहे आपली. टेम्पो तर मागच आहेत, पण आपण जाऊ पुढे, जाऊन आराम करू. आपले सगळे साई सेवक पुढे गेलेत, आपण आहेत तिथे मागं पालखी सोबत. आपण पण जाऊ सोबत आता यांचे. 9 वाजून 9 मिनिटं आलेले आहेत. नाश्ता करून निघालेले आहेत. चाललो आम्ही सगळे पुढे 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 पुढे. आता चाललो मी दुपारच्या वस्तीवर. इथून 5 किलोमीटर आहे. तिथून परत संध्याकाळचा पल्ला आमचा काहीतरी 15 किलोमीटर काहीतरी आहे. आणि जेवून येऊन आम्ही मस्त 3-3:30 पर्यंत निघणार आहेत. फक्त आम्ही आता शिर्डी बसून 100 फोटो मागे आहेत. आणि आपला आशिष भर फोटो काढतोय स्टोरी टाकासाठी. बघू शकतो मी सगळेजण फोटो काढत थांबलेत, कारण एवढ्या दिवसातील पायी यात्रा खूप जवळ आलेली आहे. आता शिर्डी बसून आम्ही 100 किलोमीटर बघतो, लांब आहेत आम्ही. चिकू भाई स्टाइल ना, चिकू भाई का लुक सबसे अलग. भाई से बोलता है ओम साई राम. दुपारच्या वस्तीवर पोचलो आहेत आम्ही. आता लय जमलोत म्हणून मागं राहिलो होतो. आमचे गुरुजी बघा जेवणाचा टेम्पो पण पोचलेला आहे. छोटा आहे, गाई पण आहे तिथं. पालखी पोचलेली आहेत आणि पोरासाठी आराम करायला जागा खूप आहे इकडं. सगळे मस्त आराम करायला जागा बघितलेली, आराम करायला बसलेले आहेत. आम्ही उठलेलो आहेत, मस्त आराम करून गेले, एक झोप काढलेली आहे. आता आम्ही चाललो विहिरीवर आंघोळीला. इथे विहीर आहे मावशीच्या शेतान. तिथे खूप थंड पाणी आहे आणि आंघोळीला खूप मजा येते. तुम्हाला दाखवतो मग विहीर पण. आता मस्त आम्ही विहिरीवर आंघोळ केलेली आहे. आता चलो आरतीला. आरती माझ्याकडे झाली पण असेल एक वेळी. डायरेक्ट आपण जेवू मस्त जाऊन, कपडे बिडे घालू, जेवू. टी शर्ट तर घातलीच नाही मी, असंच आहे आम्ही फुल मस्ती मजा घेतो गावाकडची. असं 2 आहेत बघा, छोटे छोटे. इथे काय बघा, तो पाडला पण आहे काय, छोट पडलं. ही सगळी गावाकडची मजा आहे. आपल्याकडे आता मुंबई भेटलं तर कमी भेटे बघा. हा मस्त बघा, भारी आहे, ब्लॅक अँड व्हाईट. आरती होऊन सगळे जेवायला होऊन बसलं. आम्ही सगळ्यांना लेट आहे वाटते, मला वाटते.
आमची माणसं सगळी जेवायला बसली बघा. जेवायला बसलेलो आहेत सगळी. बाकी मंडळी तयारी करतात निघायची. आम्ही अजून जेवायला बसलो. आता लेट झालं ना मला आंघोळीला म्हणून. सायराम भावानो, आता दुपारच्या हॉलवरून आम्ही निघालो जेवून घेऊन. पालखी निघाली, आता मागं आहे पालखी. आम्ही पहिला झेंडा घेऊन पुढे सगळे. दोघांची भांडणं झाली इथं. डिस्टर्ब नको रे यार. अरे स्वतःचे पैसे घ्यायचे ना इकत. फुकटची काय, फुकटची का वापरतं, फुकटची का वापरतं, बघा गेल्यावर तेव्हा किती लोकांना मारते. रडून रडून झाले दिवस. फुकटची घेते गोगली. हे फुकट लागले याला सवय गोगा वगैरे वापरायची लोकांचे दिवस लगे. आताचा पल्ला आहे आपला काहीतरी 14 किलोमीटर आणि कम से कम आपल्याला 7 वाजतील. काल लोक होतो आपल्याला जायला. फक्त तो 4चा पॉइंट आहे तो आपण थोडा लांब घ्यायचा विषय कमिटीचा. राम 4 पॉइंटला पोहोचलेत. हा समोर कॉलेज आहे आणि आम्ही आता 4 पॉइंटला पोहोचलेलो आहेत शंकरच्या मंदिराजवळ. आमची गाडी पण आलेली आहे इथं. साई माई सेवकरी सगळी मंडळी आराम करू राहिलेत. सायराम आम्ही आणला चिकूला. पालखी घेऊन पोचलेली आहे आपली शंकराच्या मंदिरात. आपण मग बाहेर जाऊन बसू मस्त घेता थोडा आराम करू. चला सायराम माऊली, आम्ही 4 पॉइंटला पोचलेलो आहेत. सगळी मंडळी आपली बसलेली आहे आराम करायला. चहा मागून येते साईराम माऊली. ओम साईराम. आता मी मस्त आराम करायला बसलेलो आहे. लय पाय दुखतात. आम्ही 1 तासानं कंप्लीट 7 किलोमीटर कापलेलं आहे. अजून आम्हाला काहीतरी 7 किलोमीटर कापायचं आहे. म्हणजे आम्हाला 8 वाजतील चाय नाश्ता करून. चाय तर अजून आला नाही, फक्त आम्ही थांबलेलो आहेत. चाय येतो कधी चाय येणार ना कधी पिणार असा विषय. तसं बाकी सगळी साई मंडळीला आपली आराम करते बघा. मी ब्लॉग काढते आणि हा माझाच व्हिडिओ काढते म्हणून काय तर आहे बघा याची. बाकी मंडळी तिकडे बसलेली आहे बघू शकता. मस्त पाय वरती करून आराम करायला बसलेलो आहेत. आता मी चहा बी पिऊन निघालो आहेत पहिला झेंडा घेऊन. अजून आम्हाला 7 किलोमीटर पुढे जायचं आहे रात्रीच्या वस्तीवर. आम्ही चहा नाही पिलं पण ॲसिडी खूप होते. रोज 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 चाय सकाळ टायमिंग आणि लवकर थांबलो मी तिथे. 4:30 वाजताच चहा प्यायला थांबलो होतो म्हणून आम्ही चहा नाही पिला. थोडीशी कोल्ड्रिंक पिली आणि निघालो पुढे. पहिला झेंडा घेतलेला आहे. आणि आज सिद्धेश पवारनी बघा फुटबॉलची ड्रेसिंग मारलेली आहे. नॉट 7 आणि त्याच्याच फायनल आहे. ते आम्ही रात्री खेळायला जाणार आहे. नाईट मॅच आहे. नॉट 7 हा यांचा पिनकोड आहे आयडीचा. पाणीपुरीचा वास आलेला आहे मला. आठवण तर खूप येते. साईडलाच पाणीपुरी आपल्या म्हणून वास आलेला आहे आपल्याला. चला खूप अजून 4-5 किलोमीटर आहे. अजून आम्हाला कमसे कम 3 किलोमीटरहून जायचं आहे. 3 किलोमीटर नंतर आमचा रात्रीच्या वस्तीचा हॉल आहे. आणि मागं बघू शकतो मी सिद्धेश पवार आहे लाईव्हला गेलेले आहेत. त्याने आज त्याची फायनल आहे. सध्या बीबीचे माझी लाईव्ह चालू आहे. फॅन फॉलोइंग मला बघते. आपण नंतर भेटू. ड्रेसिंग बघा व्हायची. ड्रेसिंग म्हणजे 1 नंबर मारले ना भाईने. मॅच आहे ना, मॅचला नाही झाला तो. पोरीनं दाखवायला झालं ड्रेसिंग त्याची. गॉगल बघा, टोपी आहे कुठून आणले. साऊथ आफ्रिकेशी आणले बघा. झिम्बाब्वेची आणले. झिम्बाब्वेची बघू शकतो. चला गाईज. ओम साईराम भावानो. आता आम्ही आमच्या रात्रीच्या वस्तीवर पोचलेलो आहेत. आणि आमचा सेवक बघा आम्हाला थांबलाय बाहेरच हॉलच्या दाखवायला मार्ग का आपली वस्ती इथं आहे. आणि याचं नाव आहे रोनित म्हात्रे.
अतिउत्तम सेवा करतोय आपण. वरून सकाळी 6 वाजता उठून आमच्या सोबत डीजे घेऊन येतो आमच्या पाठी. आणि आपण आता हॉलमध्ये पोहोचली. आपली पालखी पोहोचलीच आहे हॉलमध्ये. डीजेच्या गाड्या भेटायला पोहोचलेले आहेत. कोरा अगोदर येऊन आराम करायला लागलेले आहेत. आम्हीच मागवतो. बरं फोटोशूट चालू होता आमचा. काढलेत फोटो आम्ही, नंतर करणार पोस्ट. सगळी मंडळी आलेली आहे. सगळी बघा कसे येऊन आराम करतात बघा. टांगऱ्या विंगऱ्या वरती गेले सगळे. करा कर करा कर करा कर करा कर. आणि पेरू खायला बसलेले गाईत आपली मंडळी बघा. आम्ही आताच येताना पेरू आणले होते. सगळेजण मीठ मसाला लावून पेरू खातात. आम्ही पण खातो पेरू. चला आमची मंडळी आलेली आहे. आम्ही आमची मंडळी पेरू आणि चिंच ठेवले खायला. याची किती विचार केला बघा. ब्लॉग सोडून माणूस खायला बसला लगेच. हो पहिले पेरू का, पहिले पेरू का. एवढं आमची चालायला पाय ते झालेले सगळे आता महाप्रसादाचा लाभ घेते. आज भाई बिल्कुल माहिती ना मित्राला बोललो अरे मग रात्री या भाजी काय रे. या भाई फुल फॉर्मला आहे. भाईचा पार्टनर येणार आहे. भाई येणार का 100. भाई फुल चामतो गॅच. तिकडे झोपाला तुझी जागा आहे. पैसे वापस बाप देसा बेटा. बाप माझे कधी हे लावलेलं बाप्पाने कधी सनस्क्रीन लावलेलं आहे. तो पोऱ्याला दिली का. पोऱ्या गोरांचा पाहिजे. साईराम भावानो, आता आमची झोपाई तयारी झालेली आहे. आम्ही आता झोपतो. सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे म्हणून सगळी झोपाई तयारी लवकर झालेली आहे. चला साईमय रात्र. ओम साईराम.